ES स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हो तेरा दीवाना भाग 32वा. लेखिका प्राची सोळे. अब तो है तुमसे हर खुशी अपनी, तुम पे मरना है जिंदगी अपनी. सायली तिच्या सुमधुर आवाजात आरवकडे एकटक बघत ते गाणं गायले. आरवला आभाळ ठेंगणं झालं. आवेगाने त्याने तिला हृदयाशी घट्ट जवळ घेतले. त्या नीरव शांत रात्रीचा आकाशातला चंद्रमा त्याच्या चांदणीला सुद्धा हेच म्हणत असावा. कथा पुढे सुरू. डोरबेल वाजली आणि रीनाने दार उघडले. वीरेन शोरूमला जाण्याची तयारी करत होता. राजीव घरी होता. हां, बोलिये. दारात उभ्या असलेल्या माणसाला पाहून तिने विचारले. मॅडम, ये आपके नाम का पार्सल है, तो म्हणाला. किसने भेजा है और नाम किसका है, तिने विचारले. फ्रॉम आरव मल्होत्रा फॉर रीना मल्होत्रा, त्याने नाव वाचून दाखवले. रीनाने लगेचच तो बॉक्स हातात घेतला. बऱ्यापैकी जड होता. मॅडम, या साईन दीजिये, त्याने म्हटले. रीनाने साईन दिली. काय आहे त्या बॉक्समध्ये, आण बघू दे, वीरेन शंकेने म्हणाले. वीरेनने तो माणूस काय म्हणाला ते ऐकलं होतं. आरव मल्होत्रा. आरवकडून काय आले हे त्यांना जाणून घ्यायचे होते. काही नाही, रीना तुटक बोलली. पण वीरेनने तो बॉक्स तिच्या हातून घेतलाच. अतिशय सुंदर पॅकिंग केले होते त्याला. राजीवही तिथे होता. वीरेनने तो बॉक्स उघडला आणि डोळे पांढरेच झाले त्याचे. तोंडाचा आव असून तो पाहतच राहिला. तो बॉक्स नोटांनी खच्चून भरला होता. एवढे पैसे आरवने पाठवले? वीरेन रीनाकडे रागाने पाहत होताच की रीनाचा मोबाईल वाजला. आरव कॉलिंग येत होते. हॅलो आरव बेटा, तू पाठवलेले रुपये मिळाले. तुझ्या लहान भावासाठी तू एवढं केलंस, तुझे उपकार कसे मानू रे, रीना आवाजात कमालीचे प्रेम आणत म्हणाली. पण झटक्यात वीरेनने तिच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला होता. आरव, हा काय वेडेपणा आहे? तू इतकी मोठी रक्कम का पाठवलीस, आणि तीही कॅशमध्ये? कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास? ह्या बाईच्या? अरे, ती आंधळी झाली राजीवच्या प्रेमात. फालतूचे लाड पोचते ही बाई त्याचे. तू तू मला एकदाही सांगितले नाहीस, आरव, की विचारले पण नाहीस का? बाप म्हणून मी तुला एवढा परका झालो की तू माझं नाव टाकूनच दिले आहेस? आरव, बोल काहीतरी आता. मान्य, मी चुकलो. तुझी आई गेल्यावर दुसरं लग्न केले. त्या तुझ्या कोवळ्या मनाची फरफट झाली. मनात असूनही बापाच्या कर्तव्याला चुकलो. कळलं नाही कसा या बाईच्या कह्यात गेलो. खूप अन्याय झालाय तुझ्यावर. आणि बाळा, तुझ्या गेलेल्या आईची शपथ घेऊन सांगतो, अजूनही मी पश्चातापाच्या आगीत जळतोय. एकही दिवस रात्र चैन नाही आहे मला. आरव, एवढं मोठं डिसिजन घेताना किमान एकदा तरी मला विश्वासात घ्यायचंच रे. हे दोघे मायलेक फक्त स्वार्थी मतलबी आहेत. आता हिच्या मुलाला हवंय म्हणून आली तुझ्या पायाजवळ. वीरेंना एक एक शब्द बोलणे कठीण जात होते. त्यांचा कंठ दाटून आला. बोलताच येत नव्हते. पापा, शांत व्हा, आरव शांतपणे म्हणाला. पुन्हा बोल एकदा प्लीज. या हक्केसाठी तरसतोय मी, वीरेन रडत म्हणाले. पापा, प्लीज काम डाऊन. माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षाही जास्त. मग मी जे काही करतोय ते आपल्या फॅमिलीसाठी. आणि आता फक्त ऐका, मी काय सांगतो ते. काही बोलू नका, असं म्हणून आरवने त्यांना सगळं काही सविस्तर सांगितले. तो काय करणार आहे याचा प्लान सांगितला. पापा, तुमच्या मोबाईलवर मी जो ॲड्रेस पाठवेन तिथे तुम्ही या. पण हे या दोघांना सांगू नका. प्रॉमिस? हां, पण आता बोलताना दुसरं काहीतरी बोला, आरव म्हणाला. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. शेवटी पैसे तुझे आहेत, मी कोण थांबवणारा, वीरेन सुस्कारा सोडत बोलले. घे, रीनाशी बोल, असं म्हणून त्यांनी रीनाकडे फोन दिला. आरव वीरेनच्या शेवटच्या वाक्यावर खुश झाला. रीनाने पटकन फोन कानाला लावला. आरव बेटा, तू दिल्लीला निघून ये. राजीवला बिझनेससाठी तुझी हेल्प लागेल. येशील ना पुत्तर, ती म्हणाली. हो, येईल. राजीवला पैसे भरायला सांग.
मी येईन 2 दिवसात, आरवने म्हटले. बेटा थांब, राजीवला बोलायचं आहे, ती म्हणाली. आरव भैया, थँक यू सो मच फॉर दिस ग्रेट हेल्प. भैया, आय प्रॉमिस मी खूप चांगला बिझनेस करेन आणि खूप खूप पैसे मिळवेन व तुझी रक्कम तुला लवकर परत करेन. प्रॉमिस. राजीव एक्सायटेड झाला होता. आरवला त्याची कीव आली आणि रागही आला. पण परवा सगळं पिक्चर क्लिअर होणार होतं. राजीव भैया, आरव आरव भैया, तू प्लीज ये ना दिल्लीला. माझ्या बिझनेसला तुझे आशीर्वाद हवे. येस, आय विल कम. ठीक आहे, आपण बोलूया नंतर, असे म्हणून त्याने कॉल कट केला. रीनाने तो बॉक्स उचलून सेफमध्ये ठेवून दिला. परवा राजीव रॉकीला ते पैसे देणार होता. क्या बात कर रहा है यार. जस्ट कांट बिलीव की आरव भैयाने 2 करोड कॅशमध्ये तुला दिलेत. सिम्पली ग्रेट. ओके, आमचेही पैसे जमा झालेत. मी तुला परवा कुठे भेटायचे त्याचा ॲड्रेस देतो, तिथे ये. इंडोनेशिया कंपनी के डायरेक्टर्स भी आने वाले हैं. किसी बड़े हॉटेल में मीटिंग रखते हैं. बट बी केअरफुल हां. खूपच मोठी रक्कम आहे. बोलताना रॉकीच्या तोंडातून लाळ टपकत होती. पण राजीवला ती कशी दिसणार. बाकी तिघे तोंड दाबून हसत होते. येस रॉकी, मैं आ जाऊंगा. तू ॲड्रेस भेज देना. राजीव खुश होत म्हणाला. रीना, राजीव अत्यंत खुश होते. त्या संध्याकाळी राजीव आणि निम्रत एका कॉफी शॉपमध्ये भेटले. राजीव, तुझे आरव भैया खरंच महान आहेत. कुठलाही विचार न करता केवळ तुला बिझनेस करायचा आहे म्हणून 2 करोड दिलेत. बाप रे, बिलीव्ह होत नाही आहे. निम्रत खूपच आश्चर्य व्यक्त करत म्हणाले. हो तर माझा आरव भैया आहेच चांगला. बरं ऐक, मला मनापासून वाटते की तुझ्यासोबत रीना आंटीला ठेव. एकटं अजिबात जायचे नाही. 2 करोड प्रचंड मोठी अमाऊंट आहे. हाय रिस्क आहे. आंटी असेल तर टेन्शन नाही. नाही तर इथे डायरेक्टर्स येणार आहेत तर तीही भेटेल आणि मी सुद्धा येणार आहे, निम्रत म्हणाली. गुड आयडिया. मी मॉमला घेऊन जातो. तूही लवकर ये, तिचे हात हातात घेत राजीव म्हणाला. निम्रत, मी प्रामाणिकपणे बिझनेस करेन, तो वाढवेन, आरव भैयाचे पैसे परत करेन आणि 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 काय, तिने विचारले. आणि तुझ्याशी लग्न करेन. देशील ना मला साथ. तिचे हात घट्ट दाबत राजीव म्हणाला. येस, नक्की देईन तुझी साथ, निम्रत गोड हसून म्हणाली. तिला राजीवची दया आली. किती बॅड लक त्याचे. मित्र मिळाले ते पण लुटारू, त्याला लुटणारे फसवणारे. पण आरोभ्याने खूप छान प्लॅन केला आहे आणि परवा मज्जा येणार. राजीवला त्यांचा खोटा चेहरा दिसणार, ती विचारात हरवली. हे काय विचार करते. काही नाही, चल निघूया. पण तू रीना आंटीला घेऊन ये हां. आणि रॉकी किंवा कोणालाही हे सांगू नकोस. आपण सेफ्टी ठेवायची. काय, निम्रत त्याला आठवण करून देत होती. येस, नक्की घेऊन येईन. तू पण ये. तिथे पेपर्सवर साईन करताना मला तूही तिथे हवीस, राजीव तिच्याकडे पाहत म्हणाला. हो, मी असणारच. चल निघूया. दोघे उठले, कॅफेच्या बाहेर आले. राजीवने तिला रिक्षा करून दिली व तो कार ड्राईव्ह करून घरी निघाला. स्वतःचं ब्राईट फ्युचर त्याला समोर दिसत होते. त्याच्या कारपाठी योग्य अंतर राखून एक पोलीस बाईकवर निघाला. रॉकी, लकी, जॉय व इंदर जीवाची चैन अय्याशी करत होते. ते आता एका डान्स बारमध्ये पैसे उडवत होते. पण त्यांना माहीत नव्हते की त्यांचं लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे ते. आरवने सायली व आरोहीला संबंध दिवस दिल्ली फिरवले. सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या. लाल किल्ला पाहिला. सायलीने खूप शॉपिंग केली. आता आलीच आहे म्हणून रीना, वीरेन आणि राजीवसाठीही भेटवस्तू घेतल्या. काय मग सिनियर आणि ज्युनियर लेडी मल्होत्रा, मजा आली ना. काही राहिलं असेल तर सेवकाला सांगा हां. हॉटेलच्या सूटमध्ये आल्यावर आरवने त्यांना अगदी अदबीने विचारले आणि पिल्लू आरोही त्याच्याकडे धावत गेली. डॅडी, मला खूप मजा आली. आय लव्ह यू. आरोही त्याला गालावर किस करत म्हणाली. हे वाक्य सायलीनेच तिला बोलायला सांगितले. ओ माय प्रिन्सेस, डॅडी लव्ह यू टू. त्याने तिला मिठी मारली. पण मग सिनियर मल्होत्रा शांत आहेत, त्यांना आवडलं नाही का. राजीव सायलीकडे पाहत म्हणाला.
सॅली त्याच्याजवळ गेली. पुरे करा हां. आम्हाला एवढं डोक्यावर बसवणं. तुम्ही जगातले सर्वात बेस्ट हजबंड आहात, ग्रेट डॅडी आहात आणि एक अतिशय गुणी व्यक्तिमत्व आहात. तुम्ही कोणाला नाखुश करूच शकत नाही. माझे तर देव आहात. पण आरवने लगेच तिच्या ओठांवर हात ठेवला. नो, मला देवाची उपमा देऊ नकोस. देवाची जागा कोणीच घेऊ शकत नाही. मी जसा आहे तसाच राहण्याचा प्रयत्न करतो, बस इतकंच. आरव तिला एका हाताने जवळ घेत म्हणाला. सॅलीने त्या दोघांना एकत्र मिठी मारली. तिला तिच्या भाग्याचा हेवा वाटावा असंच तर होते. दोघांनी केलेली शॉपिंग आवरून ठेवली. रीना, विरेन, राजीवसाठी आणलेले गिफ्ट्स बाजूला ठेवले. उद्याचं काय शेड्यूल आहे तुमचं? निम्रत कॉल करेल किंवा मेसेज करून ॲड्रेस पाठवेल. कमिशनर साहेब स्वतः येतील किंवा सिनियर इन्स्पेक्टरना पाठवतील. मग बघू काय होते. जे होईल ते चांगलंच होईल. तुम्ही आहात ना, मग काळजी नाही. सायली हसून म्हणाली. आपण शंभू काकांना कॉल लावलाच नाही. फक्त इथे आलो तेव्हा सांगितलं तेवढंच. लावू का? विचारायचं काय त्यात? लाव ना. आरवने लगेच परमिशन दिली. हॅलो शंभू काका, कसे आहात? सायलीने विचारले. मी एकदम ठीक आहे बेटा, तू बोल. तिथे काही त्रास झाला नाही ना? माझी नात कशी आहे? काहीच त्रास झाला नाही. आरोही आत्ताच झोपले. इथे क्लायमेट ठीक आहे. काका, आम्ही अजून 3-1 दिवसांनी निघू. तुम्ही काळजी घ्या आणि काही वाटलं तर कॉल करा, सॅलीने म्हटले. थांबा हं, यांना बोलायचे आहे, सॅलीने म्हणून फोन आरवकडे दिला. आरव शंभू काका 5 मिनिटे बोलले. त्यांना लवकर येतो सांगून त्यांनी कॉल कट केला. आता थोडा वेळ आराम करू, त्यांनी म्हटले. तोच आरवला कॉल आला. क्रिश सेनी होता. आरव गॅलरीत आला. हां बोल, काय झाले? आरवने विचारले. क्या बोलू? बहुत निकम्मे लोग निकले हाँ, क्रिश वैतागत म्हणाला. मतलब? अरे, घर छोड़कर भाग गए थे, पर मैंने भी हार नहीं मानी. मेरे 2 आदमी वहां पर ही थे. एक रात घर का कुछ सामान लेने दोनों आ गए. मग? हो सांगतो ना. दोघे रात्री लपत-छपत येऊन घरात शिरले. मग काय, माझी माणसं गेली आत. पद्धतशीर त्यांची शाळा घेतली. त्यांना धमकावलं तसं आधी पोपटासारखा सायलीचा काकाच बोलू लागला. ते तिच्याबरोबर कसे वाईट वागले, तिला कसा त्रास दिला, सारं रेकॉर्डिंग केलंय. हो ते ठीक आहे, पण मेन कामाचं काय? तेही झालं. आधी तर काकी दागिने तिच्याकडे आहेत हे बोलायला कबूलच होत नव्हती. मग दाखवलं त्यांना इंगा, तसं कबूल झाले. एवढे वर्ष स्वतःकडे ठेवलेले सायलीच्या आईचे सारे दागिने निमूटपणे तिने काढून दिले आणि त्या घरातही परत पाय ठेवायचा नाही असं धमकावलं आहे. नाहीतर लंडनहून मुलाला इथे खडी फोडायला बोलावून घेऊ असे सांगितले. क्रिश खुश होऊन सांगत होता. मीन्स म्हणजे सॅलीच्या आईचे दागिने आता तुझ्याकडे आहेत? आरवने अधीर होत विचारले. येस माय फ्रेंड, माझ्याकडेच आहेत. बोल, कधी येऊ विलामध्ये? क्रिश, काही अर्जंट कामासाठी फॅमिलीला घेऊन दिल्लीला आलोय. क्या? तू दिल्ली गया और मुझे बताया भी नहीं? क्रिश उखडून बोलला. हो, नाही सांगितलं. कामच तसं अर्जंट होतं. पण मी 2-3 दिवसांनी परत येतोय, तेव्हा ये घरी. मी कॉल करेन, आरव त्याला समजावत म्हणाला. ओके, ठीक आहे. तू ये मुंबईला, मग आपण भेटू. टेक केअर, क्रिश म्हणाला. येस, सी यू. भेटूया. आरवने कॉल कट केला. त्याच्या चेहऱ्यावर असीम आनंद होता. मान्य, सायलीकडे आज अमाप संपत्ती आहे, पण ह्या सगळ्यांवर तिच्या आईचे ते दागिने मानबिंदू आहेत. जेव्हा ते तिच्या हातात ठेवेन तेव्हाचा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला आरव आतुर झाला.
दागिने मिळवायला खूप उशीरच झाला, कारण काका काकी तिथून दुसरीकडे निघून गेले होते. पण उशिरा होईना सायलीच्या हृदयाजवळ असलेले तिच्या आईचे दागिने परत मिळवू शकलो यातच त्याला आनंद होता. आणि हाच आनंद त्याला सायलीच्या सुंदर चेहऱ्यावर पाहायचा होता. कोणाशी एवढं सिक्रेट बोलताय? पाठीमागून आवाज आला आणि त्यांनी वळून पाहिले. समोर सायली उभी होती, पण आरवचा चेहरा बघितल्यावर ती बुचकळ्यात पडली. तो गालात हसत आहे असं भास झाला. तिने डोळ्यांनीच त्याला काय असे विचारले. आरव तिच्या जवळ गेला, खांद्यावर हात ठेवून खाली वाकला. तिच्या बदामी डोळ्यात आर पार पाहिले व नुसताच गूढ हसला. चल झोप आता. काय सांगा ना, काहीतरी नक्कीच झालंय. तुमचा चेहराच सांगतोय, सायली विचारत होती. तुझ्यापासून काही लपवून ठेवलंय का मी? असं काहीच नाहीये. चल झोपूया, मी दमलोय. उद्या मला जायचं आहे ना? हो हो, चला झोपा. आल्यापासून तुम्हाला आराम मिळाला नाही. सायलीने पटकन माघार घेतली. सकाळी लवकर उठून आरवने हॉटेलची झिम गाठली. त्याचा हा शिरस्ता कधी चुकला नव्हता. तो परत येईपर्यंत सायली व आरोहीचं आवरून झाले होते. ब्रेकफास्ट रूममध्ये मागवला. काही वेळातच आरवला निम्रतचा मेसेज आला. दुपारी 1 वाजता हॉटेल तारा, हे काल्पनिक नाव आहे, या पंचतारांकित हॉटेलच्या 11व्या मजल्यावर भेटायचे ठरले. सूट नंबर 1103. आरवने मेसेज वाचला व ओके पाठवले. आज 1 वाजता काय होणार ते तो इमॅजिन करत होता. तो सेम मेसेज त्याने कमिशनर गिल यांना सेंड केला. 2 मिनिटांत त्यांच्याकडून रिप्लाय आला. Our senior inspector Khurana will be there. He will take the necessary action and will update me. थँक्स, आरवने रिप्लाय केला. आता 1 वाजण्याची तो वाट पाहणार होता. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. धन्यवाद.